सर्च हो रहा है, तो निवडणूक अधिकारी की तरफ से हो रहा है जो, और महाराष्ट्र में भी हो रहा है, और परभनी शहर में भी जो अफवाह फैलाई जा रही है कि जो गलत अफवाह हो रही है कि नाम उड़ाए जाएंगे, डिजिटल सेंटर में डाला जाएगा, ऐसा कुछ भी मसला नहीं है। जिसका जो यादी में नाम है 102 जगह, तो उसको आप बोला जाएगा कि आपको कौन से वार्ड में रखने का है, तो उसके हिसाब से आपको एक नोटिस दी जाएंगी, उसके हिसाब से आपका नाम रहेगा। और 2002 के यादी में जिसका नाम है, जैसे उनके दादा नानी नाना का, जिसका भी वालिद साहब का वालदा का, तो एक लिंक लगा के अपने को देना है। और उसमें परेशान होने की कोई बात नहीं है। हमारा जो आज़ाद कारना पे हाफिज़ अली खान मित्र मंडल, हमारे जो उपाध्यक्ष शंकर भागवत और हमारे दोस्त विकास लोंगटे सचिव है मित्र मंडल के, और उन्होंने एक नगर सेवक भी है मांझी, और उनका बहुत परभनी शहर में अच्छा काम है, हमारे दोस्त शंकर भागवत और हम सब लोग, मुन्नू खान साहब, अकबर बागवान, जावेद बागवान, ऐसा एक हमारा ग्रुप है अली खान मित्र मंडल की तरफ से। हम सब मिलकर आपकी मदद के लिए हर टाइम तैयार है। आप ऐसा परेशान होने की ज़रूरत नहीं है। ऐसा जो है एक प्रोग्राम जिसके डेट वाली है उनके भी नाम है, वो भी नाम उड़ने वाले हैं, और जिसके डबल नाम है उनके, और जिसका नाम नहीं है उसका नाम भी नोंद होने वाला है। 2002 की एक लिंक है, लिंक के आधार पे काम होना चाहिए। और यहाँ पे परभनी शहर में अली खान मित्र मंडल ऑफिस कार्यालय पे हमने 2002 के टोटल यादी परभनी शहर और बुरना मतदार संघ के हमारे पास यादियाँ मौजूद है। आप लोगों को जो भी ज़रूरत पड़ेगी परभनी शहर के तालुके के सर्वे करने के लिए यादी की, तो यहाँ पे आप हमको कांटेक्ट करिए, हम यहाँ पे हमारे लोग मौजूद है। संपूर्ण भारत देशामध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम चालू आहे। तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2026 मध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे। महाराष्ट्र राज्याप्रमाणेच आज म्हणजे एक मार्च पासून परभणी जिल्ह्यामध्ये देखील या कार्यक्रमाचं आयोजन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेलं होतं। तर SIR म्हणजे काय याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम। या कार्यक्रमाअंतर्गत ज्या मतदारांची नावे समाविष्ट करावयाची आहेत ती, त्याचप्रमाणे स्थलांतरित मतदार, मयत मतदारांची नावे वगळणे आणि ज्या मतदारांची नावे सन 2002 च्या यादीमध्ये आहेत, तर अशा ही यादी गृहीत धरल्या जाणार आहे। सन 2002 च्या यादीमध्ये ज्या मतदारांची नावे त्यावेळी मतदार यादीमध्ये होती, तर त्या मतदार यादीच्या आधारे हा कार्यक्रम निवडणूक आयोग राबवत आहे। तर या निमित्तानं मी एकच आवाहन करतो संपूर्ण परभणी जिल्ह्यातील तसेच परभणी शहरातील नागरिकांना की तुम्हाला SIR बद्दल कोणती अचूक माहिती हवी असेल तर परभणी शहरामधील आमचे मित्र अली खान मित्र मंडळाचे अध्यक्ष अली खान यांच्या तर्फे SIR साठी विशेष संपर्क अभियान या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। तर परभणी शहरामधील परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की ज्यांना कोणाला SIR बद्दल माहिती हवी असेल तर आपण अली खान मित्र मंडळ परभणी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घ्यावी। भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने पुनर्निरीक्षण यादीचा जो कार्यक्रम राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने आज माजी नगरसेवक विकासजी लंगोटे साहेब यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारे परभणी शहर असेल, परभणी ग्राम असेल, पूर्ण तालुका परभणी येथील नागरिकांना आम्ही विनंती करतो की 2002 च्या यादीमध्ये ज्यांचे नाव आहे ते गृहीत धरून त्याच्या पुढील आपल्याला नावे टाकता येतील। काय झालं या ठिकाणी ह्या मोहिमेबद्दल काही चुकीची अफवा पसरवण्यात आलेले, तुमचं नाव नाही मग तुम्हाला इथं राहू देणार नाही, असे चुकीचे काही आहेत। त्यांच्या तशा नागरिकांसाठी आणि सुज्ञ नागरिकांसाठी आम्ही या ठिकाणी याद्या 2002 च्या ज्या याद्या आहेत त्या प्रति आम्ही इथं संपर्क कार्यालय अली खान मित्र मंडळाचा आझाद कॉर्नरला या ठिकाणी संपर्क साधावा। या ठिकाणी आपण आपलं नाव या यादीमध्ये बघून त्याच्या आधारे त्या पुराव्याच्या आधारे आपण तहसीलमध्ये संपर्क साधून आपलं नाव कुठं ठेवायचं, आपलं नाव काही जणांची नाव 4-4, 5-5 ठिकाणी आहे, या यादीच्या आधारे आपण ते नाव कुठं ठेवायचं तेच तुम्हाला अधिकार आहे। तसं तुम्हाला त्या विभागाच्या माध्यमातून नोटीस येईल किंवा तुम्हाला विचारण्यात येईल।
ते एक काम आहे. तर माझं परत एक म्हणणं आहे की परभणी शहर, परभणी ग्रामीण, तालुका या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी आम्ही 2002 ची मतदान यादी ठेवलेली आहे. ज्यांना कोणाला आवश्यक वाटतंय त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा. आपलं नाव आहे किंवा आपल्या पूर्वजांचं, आई वडिलांचं, आजोबांचं नाव आहे, त्याच्या आधारे सुद्धा तुम्हाला नवीन नाव त्या ठिकाणी टाकण्यात येईल. एवढीच मी विनंती करतो. परत एकदा सर्वांचे एकदा